आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमातून जागवल्या जुन्या आठवणी। 24 वर्षातून भेटली सवंगडी। बोरगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेतील 2002 मधील 7वी इयत्तेतील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमिलाप आणि कृतज्ञता सोहळा बोरगाव येथील आरबी हॉटेलमध्ये आयोजित करून आपल्या शिक्षकांचा आदर व गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। बऱ्याच वर्षानंतर एकत्रित आलेल्या मित्र-मैत्रिणींसह शिक्षकांनी आपले अनुभव सांगताना उपस्थित विद्यार्थ्यांचे मन गहिवरून आले होते। यावेळी स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक मांगूरचे बोडके सर हे होते। प्रारंभी बोरगाव येथील PM श्री मराठी शाळेत आजी माजी शिक्षकांचे आदरपूर्वक फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञानार्जन केलेल्या शिक्षकांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला। यावेळी आयोजित सन 2002 मधील 7वी वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेस 2 तिजोरी भेट दिल्या। यावेळी शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। बोरगाव येथील आरबी हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या शिक्षकांचा या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं गुरुदक्षिणा म्हणून शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला। यावेळी मयत वर्गमित्रांच्या वारसदारांना भेटवस्तू देण्यात आल्या। नगरसेवक व वर्गमित्र शरद जंगटे यांनी 5 मयत वर्गमित्रांच्या परिवारास प्रत्येकी 5000 रुपये अनुदान दिले। यावेळी माजी मुख्याध्यापक SB पाटील म्हणाले की स्नेहमेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना एकत्र येण्याची संधी लाभली। चाकोरीबद्ध जीवन जगताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यातूनही शिक्षकांविषयी असणारा आदर या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या सुसंस्काराची गरज आहे। शालेय शिक्षणाबरोबरच समाजात विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे व एक आदर्श नागरिक बनण्यासाठी आई-वडिलांसह शिक्षकांची एक महत्त्वाची भूमिका असते। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही पाटील यांनी सांगितलं। यावेळी शरद पाटील, कोळी सर, इंदुलकर मॅडम, खराडे सर, सुनीता जोशी मॅडम आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बोडके सर म्हणाले की आमच्या मराठी शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत। माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित करून शिक्षकांरूपी असलेला आपला आदर व्यक्त केला। यावेळी शरद जंगटे, उमेश कांबळे, अमित माळकरी, सौ पूजा बेविनकट्टी, राजश्री पवार या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहभोजन व फनी गेम्सचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी मराठी शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांसह पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं, तर आभार नितीन तोडकर यांनी मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। तुम्ही एखादी शाळा दाखवली, ही शाळा सुद्धा दाखवणार, तशी आमची शाळा नव्हती। संपूर्ण गावभर आमची शाळा होती, कुठं कुठं होती? टोळाच्या दवाखान्यात शाळा, समाज मंदिरात शाळा, भारूच्या मंदिरात शाळा, विठोबाच्या मंदिरात शाळा आणि शेवटी जाऊन सांगतो तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये तुमची शाळा होती। काय म्हणजे अशा प्रकारची ही म्हणजे त्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या, मी एक काय सांगतो तुम्हाला की तशी परिस्थिती असताना सुद्धा आम्ही शाळा टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला। शाळा टिकून ठेवायला कोण एका दुसऱ्याचं काही हे नाही आहे, तर जे शिक्षक स्टाफ होता त्या सर्व शिक्षक स्टाफची फार मोठी जबाबदारी होती आणि फार मोठं कष्ट त्याला आम्ही घेतलेलं होतं। लीडरशिपचं गुण आहे। मी तोंडावर दाखवतो की सर आम्ही खराडे सर आम्ही चर्चा करत होतो, हा मुलगा वर्गात जास्त बसणार नाही, हा समाजातच जास्त बसणार आणि तो परफेक्ट बसणार, परफेक्ट। सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या वतीनं हार्दिक अभिनंदन। आमचा इथे सत्कार केला, आम्हाला खूप मोठा मान दिला। तुम्हाला पुढच्या काळात यशस्वी जीवन लाभो, कुठेही अडचण आली, एक महत्वाचं सांगतो, माझ्या अनुभवात येऊन गेलेले बोल आहे, कुठेही संकट आलं तर घाबरू नका, कुठल्याही संकटाला कवटाळून बसू नका। आलेला क्षण जाणार आहे, तो थांबणार नाही आणि प्रत्येक क्षण काहीतरी अनुभव घेऊन जाणार आहे। फक्त येणाऱ्या वेळेला समोर कसं जायचं
धैर्याने समोर जायचं शिका. कुठलंही संकट राहत नाही. घाबरू नका. कधीच लईच फार भीती वाटली, माझ्या अनुभवावरून मी सांगतो, एक प्रथम तुमच्या आई वडिलांना आठवा. कुठं संकट वाटते तिथं पहिल्यांदा तुमच्या आईने वडिलांना आठवा. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही काय करा, गुरुंना आठवा. आणि तिसऱ्या ठिकाणी तुमचं नामस्मरण जिथं ज्या देवावर भक्ती आहे देवाला आठवा. तुमचं संकट नक्की जाणार. शरद पाटील सरांचा परत एकदा अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.